बघा दुसरा असा आहे डेल डब्ल्यू अपॉन डब्ल्यू तो असतो परत काय एस आर एकाच ठिकाणी बाकी ठिकाणी आर एस आहे म्हणजेच काय रो बाय सिग्मा आर एस असतो. आता याचा अर्थ काय डेल डब्ल्यू म्हणजे काय डेल डब्ल्यू म्हणजे असतो चेंज इन वेट आणि डब्ल्यू म्हणजे काय ओरिजिनल वेट आणि रो काय डेन्सिटी ऑफ फ्लुइड आहे आणि सिग्मा काय डेन्सिटी ऑफ सॉलिड. बरोबर आहे. आता क्वेश्चन क्वेश्चन हे जे आहे याचा वेट सपोज मी म्हटलं एअर मधलाच आहे एअर मध्ये आणि त्याचा वेट जर मी सपोज म्हटलं 200 न्यूटन त्याचं किती आहे 200 न्यूटन आहे. ह्या 200 न्यूटनचं काय झालं जसं मी पाण्यामध्ये टाकलं वॉटरमध्ये टाकलं तर माझं वेट जे आहे ते झालं सपोज 150 न्यूटन आणि जेव्हा मी त्याला ऑइल मध्ये टाकलं तर याच्यामध्ये टाकलं तेव्हा 100 झालं जेव्हा मी त्याला ऑइल मध्ये टाकलं तेव्हा 150 न्यूटन झालं. ऑइल मध्ये टाकलं तर ते झालं 150 न्यूटन झालं. एवढं कळालं का. मग विचारलं तुम्हाला डेन्सिटी ऑफ ऑइल म्हणजेच काय विचारलं तुम्हाला रो फॉर ए ऑइल. क्वेश्चन कळालं का 200 न्यूटनचा होता तो किती झाला 100 पाण्यामध्ये टाकलं तो 200 ऑइल मध्ये टाकला तो किती दाखवायला लागला 150. आता जस्ट आपण सॉल्व्ह केले ते क्वेश्चन असं होतं. हर्षदाला पण टाकलं आणि वैष्णवला टाकलं आपण त्याच्यामध्ये हर्षदाचं वजन 300 दाखवलं होतं वैष्णवचं 100 दाखवलं होतं. मग काय झालं होतं कारण की तिथले लिक्विड वेगळे होते ना तिथले लिक्विड वेगळं होतं. मग आता तसाच प्रश्न आहे 200 होता 100 झाला किंवा 150 झाला तर मग याची डेन्सिटी किती असेल हा प्रश्न आहे. मला आता जस्ट सांगा आपल्याजवळ काय कितीचा चेंज आहे रे इथं विचारलं कितीचा चेंज आहे 100चा चेंज आहे. डेल डब्ल्यू किती झालं मग 100 ना. इथं विचारलं कितीचा चेंज आहे रे 50चा इथलं डेल डब्ल्यू किती 50. एवढं सिंपल कन्सेप्ट कळाली क्वेश्चन कळाला. मग मी काय म्हटलं डेल डब्ल्यू अपॉन काय डब्ल्यू इंटू काय रे रो बाय सिग्मा. कितीचा चेंज आहे रे किती चेंज आहे 100चा आहे आणि वेट कितीचा 200चा आहे ना वेट तर ऑलरेडी 200चा आहे. रो म्हणजे किती पाण्यामध्ये टाकलंय पाण्याचं माहिती मला किती 1000 असतं डिवाइड बाय काय सिग्मा माहितीये का आपल्याला नाही माहित ना. त्याची या बॉडीची सिग्मा काय माहितीये का आपल्याला डेन्सिटी माहित नाही आपल्या एवढं तर माहितीये हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले हा 100 इकडे आला किंवा हे 200 तिकडे गेले म्हणजे हा सिग्मा इकडे मल्टिप्लाय सिग्मा इक्वल टू किती आला 2000. काय डाऊट आहे सिग्मा किती आला तुमच्याजवळ 2000. सिग्मा जर 2000 आलं तर मग दुसऱ्या केससाठी करू शकतो ना परत तसंच ना काय म्हणणार डेल डब्ल्यू अपॉन डब्ल्यू काय म्हणणार आर एस असतो बरोबर की नाही. आता डेल डब्ल्यू चे किती आले 50 ना आणि हा किती आहे 200 बरोबर. रो किती आहे माहित नाही तेच तर काढायचं ना सिग्माची व्हॅल्यू माहित झाली 2000 आहे बरोबर की नाही. आता तुम्ही सांगा ना हे 200 इकडचे 200 करू हा 0 इकडे मल्टिप्लाय गेला म्हणजे रो 0 ची व्हॅल्यू किती आली 500. सिंपल क्वेश्चन होता. काय सॉल्व्ह केलं कळालं का समजलं. होता एअर मध्ये पाण्यामध्ये टाकला तर वजन कमी झालं तर त्याचं आपण काय करू शकलो त्याची डेन्सिटी पण सांगू शकलो बॉडीची डेन्सिटी दिली नव्हती पण आपण काढू शकलो. काय डाऊट आहे सिंपल कन्सेप्ट आहे बा. अजून एखाद्या घ्यायची गरज आहे का होऊन जाईल सफिशियंट आहे घेऊन टाकू पटकन. आता आलं पाहिजे 500 कशामध्ये टाकलं तरी काय झालं 400 तर याला म्हणूया आपण किती 300 झाला आणि अजून इथं टाकला सपोज इथं किती झाला 100 इथं किती झाला 100. मला माहिती आहे ना जास्त जर चेंज होत असेल तर वॉटर असणं जास्त चेंज होतं म्हणजे इथं मी काय घेतलं वॉटर आहे आणि इथं काय म्हणतो मी ऑइल आहे काय लिक्विड म्हणून या ऑइल म्हणा काय बाहेरचं नाही. मला सांगा पटकन चेंज कितीचा आहे
400चा चेंज आहे. कितीचा चेंज आहे? 200चा चेंज आहे. मग आपण म्हणू शकतो डेल डब्ल्यू अपॉन डब्ल्यू काय आर एस काय असा आर एस असेल. कालचं यूज करता कारण की वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहित असतात. डेल डब्ल्यू किती आहे वॉटरसाठी? 400. किती आहे? 500. किती आहे? 1000 आहे. किती आहे? सिग्मा माहित नाही. सिग्मा आहे. मग हे 2 झिरो हे 2 झिरो गेट कॅन्सर. मग काय होईल अजून? हा सिग्मा इकडे शिफ्ट करा. सिग्माला इकडे शिफ्ट करा. हा सिग्मा इकडे गेला. सिग्मा इकडे गेला म्हणजे किती? 10 गुणिले किती? 500. हा 500 इकडे डिवाइड केला आणि डिवाइड बाय काय? 4 म्हणजे किती? 5000 भागिले किती? हे काय भेटलं मला? सिग्मा भेटलं. आपल्याला सिग्मा विचारलं का? नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? डेन्सिटी ऑफ एलिमेंट. मग काय म्हणून परत डेल डब्ल्यू अपॉन डब्ल्यू काय रो बाय सिग्मा. डेल डब्ल्यू किती जाता? 200चा आहे भागिले किती? 500चा आहे इंटू रो तोच तर काढायचा आहे. सिग्मा 500 भागिले 4 आहे. हे 500 हा 500 कुठे 5000 मग एक शून्य राहिला म्हणजे 10 राहिलाय. हा हा 500 500 मध्ये गेला. हा 10 राहिलाय आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल म्हणजे किती झालं? 200. 2000 भागिले किती? 4 भागिले 5 ना 50 सॉरी किती होते? 50 ना 10 राहील सॉरी कधी राहील? 10. 500 500 उडले 10 राहिला. कळालं का? हा मग हा अजून कुठं राहिला? हा रो झिरो आहे ना इथं. मग काय होईल रे? 4 पंचे 20 ना म्हणजे किती झालं? 500. हा इकडे शिफ्ट झाला. रो झिरो किती झालं रे? 5000. बोला कुठं प्रिंट मिस्टेक झाली? कुठं गेलं? इथं सॉल्व. हा वरती किती राहिला? 200. खाली किती राहिला? 1. डिनॉमिनेटर वरती गेला आणि किती राहिला तुमचा? रो झिरो झाला आणि भागिले किती राहिला? 10. हा वरती इकडे शिफ्ट झाला. हा काय झाला? 2000 झाला. बरोबर काय झालं? 4 इंटू रो झिरो 4 पंचे 20 500. रो झिरो किती झाला तुमचा? 500. युनिट करंट किलोग्राम पर. काय डाऊट आहे? सिंपल तर क्वेश्चन होत. समजलंय आपण पॅटर्नचे क्वेश्चन काय? दुसरा सिमिलरचे पॅटर्नचे क्वेश्चन असते दुसरे. काय म्हणतो मी म्हटलं फाइंड द apparent upthrust for a 550 kilogram block inside पहिले 5 kilogram block 500 kilogram of block याची डेन्सिटी घेऊ आपण 500 किलोग्राम पर मीटर क्यूब. इनसाइड वॉटर कुठं टाकलं त्याला? वॉटर मध्ये टाकलं आणि मग काढायला काय लावलं त्यांनी? इनसाइड वॉटर. पहिला क्वेश्चन वॉटरसाठी काढूया. दुसरं म्हणजे तेच ब्लॉक टाकलं कुठं टाकलं? सपोज ऑइल मध्ये टाकला आणि आता ऑइलची किती तुम्ही? 500 आणि याचं किती तुम्हाला माहिती? 1000. कोण कुठं टाकलं कळालं का? नाही 500 घ्या. ऑलरेडी आपल्याकडे ब्लॉक आहे 500 किलोग्रामचा आहे. 2000च घेऊ आपण 2000 किलोग्राम पर मीटर. आणि विचार काय तुम्हाला? फाइंड द ऍपरंट वेट आणि अपथ्रस्ट विचारले. आता पहिली तर गोष्ट आपल्याजवळ काय? एफ जर विचारला, एफ म्हणजेच वेट कुठला भेटणार? एअर मधला. तो काय असणार? एम जी. एम किती? 50. जी किती आहे? 10 म्हणजे किती झाले? 500 न्यूटन झाला. वेट इनसाइड द एअर किती झालं तुमचं? 500 न्यूटन झाला. काय डाऊट आहे? वेट एअर मध्ये भेटला. दुसरं काय विचारलं तुम्हाला? फाइंड द ऍपरंट आणि अपथ्रस्ट विचारलं. फाइंड द ऍपरंट आणि अपथ्रस्ट विचारलेलं आहे. चला मला माहिती ना वेट आणि अपरंट वेट विचारलं. कसं काढणार आहे? वेट इन एअर इंटू काय? 1 मायनस काय असतो? आर एस. एअर किती? 500 बरोबर की नाही? 1 मायनस पहिल्या केसमध्ये काय झालं? वॉटर घेतलेले. रोजची व्हॅल्यू किती आहे? रोजची व्हॅल्यू किती आहे? 1000 आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे? सिग्माची व्हॅल्यू किती आहे? 500. ओके हे काय करेल रे?
एका घरात फ्लोट करायला लागेल ना, प्रॉब्लेम तो झाला. फ्लोट करायला लागेल, फ्लोट करायला लागलं तर आपलं अडचण येते. आपल्याला काय झालं पाहिजे, सिंक झालं पाहिजे, तरच वेट आपल्याला काढता येईल. आपण अर्षदानी वैष्णव कुठं टाकलं, जाऊन पाण्याच्या मध्ये टाकलं का, पाण्यावर ठेवलं तर पाण्याच्या मध्ये टाकलं. मग आपण थोडंसं वैष्णवीचं वजन वाढतंय तर आपण इथं 5,000 घेऊ. लॉजिक कळालं का? नाही तर आन्सर काय निगेटिव्ह येईल, बाकीचं काय येणार नाही, आन्सर निगेटिव्ह बनतंय. म्हणजे किती झालं तुमचा 500 गुणिले किती 4,000 भागिले किती 5,000. मग हे 2 शून्य, हे 2 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य, हा 5 गेट कॅन्सल. म्हणजे किती राहिले रे 400 न्यूटन दिसेल. सर मला एवढं कळालं, वेट ऍपरंट कळालं, तर एफयू काढता येतो. एफयू कसं काढणार, एफयू कसं काढणार, वेट इन एअर मायनस काय वेट ऍपरंट. बोला बोला बोला. वेट इन एअर मला बोललंय. ओके 2 मिनिट मला क्वेश्चन कम्प्लीट होऊ द्या. वेट ऍपरंट झालं किती होणार आहे, वेट ऍपरंट किती, वेट एअर किती आहे तुमचा, एअर मध्ये किती झालं 500, हा किती झाला 400, म्हणजे किती दाब त्रस्ट लागला 100चा. आणि मग कालचं वॉल साठी तुम्ही काढू शकता. ठीक आहे. मग सेकंड मध्ये काय झालं, सेकंड मध्ये काय घेतलं आपण, सेकंड मध्ये आपण घेतलं वेट ऍपरंट. काढताय ना वेट ऍपरंट, वेट इन एअर काय 1 मायनस आर एस, बोलायला लागा 1 मायनस आर एस SR, तर पाठवून जाईल. किती रे 500, 1 मायनस किती रो किती 1000, सिग्मा किती आहे, सिग्मा किती आता 2000, सिग्मा किती 2000 ना, म्हणजे किती 500 किती 1000 भागिले किती 2000, बरोबर की नाही. हे 2-3 शून्य केले म्हणजे किती झालं 250. हे काय भेटलं मला, ऍपरंट वेट भेटला. हे काय भेटलं मला ऍपरंट. एफयू विचारलं तर किती होऊन जाईल रे, एफयू पण किती होऊन जाईल 250 ना, एफयू किती होऊन जाईल 250, कारण की किती 500 होते, किती तुम्हाला दिसते 250, म्हणजे दिसताना पण किती होईल, वरच्या साईडला किती लागलेलं असेल 250 न्यूटन लागेल. काय डाऊट आहे, या टाईपचे क्वेश्चन कळाले आता, नक्की कळाले. आता पुढचे क्वेश्चन आपण व्हरायटी वगैरे करणार. काय डाऊट आहे बा, हा कुठं, हा काय येणार नाही, ब्लॉकचं 5,000. ओके हा वरती लिक्विड किती येणार आहे 2000, आणि हा किती होऊन जाईल 5,000, म्हणजे किती होऊन जाईल 3,000, आणि किती होऊन जाईल 5,000, बरोबर की नाही. म्हणजे किती होऊन जाईल 100, म्हणजे किती झाले 100 न्यूटन झाला. म्हणजे इकडे किती राहील पाहिजे 400. ठीक आहे. बघा आता काय होतं, मी काय म्हणतो व्यवस्थित बघा. मी काय म्हटलं 2/3 पार्ट जो आहे तो कुठे आहे एअर मध्ये, 2/3 पार्ट कुठे आहे एअर मध्ये. तर खाली किती राहील, वरचा किती झाला 2/3 गेला, खाली किती राहील, खाली किती आणायचं, खाली किती आणायचं 3 आणायचं. म्हणजे काय करावं मला, वरती किती करावं लागेल 1, आणि खाली किती होऊन जाईल 3rd. यांच्या दोघांची बेरीज केली गेली पण 1. कळालं का, वरती पण 3 आणण्यासाठी मला काय करावं लागेल 1. आता मी काय म्हटलं इथलं दिलं, त्याने म्हटलं 2/5 आहे. मग एअर मध्ये किती होईल, इथं माहित झालं मधलं किती झालं 2/5, मग इथलं किती होऊन जाईल 3/5. का बरं, कारण की मला किती करायचं आहे 5 करायचं ना आता, कारण की डिनोमिनेटर मध्ये किती आहे 5 आहे, इथं किती आहे 2 मध्ये काय टाकायला मला 3, काय होऊन जाईल 5. आता इथलं म्हटलं मी 7/10 आहे, बाहेरच्या साईडला किती आहे 7/10 आहे, बाहेरच्या साईडला 7/10, मधल्या साईडला किती होऊन जाईल 3/10.
का बरं 3/10? कारण की मला किती करायचं वरती पण 10च करायचं. हे लॉजिक कळालं? समजलंय? ह्याच्यामध्ये मला काय गरजेचं आहे, मला माहित असणं गरजेचं आहे. हे मधलं व्ही इनसाइड मला काय काढायचं आता, व्ही इनसाइड. व्ही इनसाइड किती आहे? 1/3 आहे. व्ही इनसाइड किती आहे? 2/5 टाइम आहे. व्ही इनसाइड किती आहे? 3/10 टाइम्स. एक तर तुम्हाला डायरेक्ट वरचं देतील किंवा मधलं देतील, तर तुमचं डोकं चाललं पाहिजे इनसाइड आहे का आउटसाइड. कळालं? समजलंय? जाऊ मग सिंपल क्वेश्चन साठी. बघा आता क्वेश्चन बघा.